शहरांमध्ये पायाभूत सुविधांचा झपाट्यानं विकास होतोय आणि ज्यामुळे फ्लायओव्हर्स बांधले जात आहेत, सिमेंटची रस्ते बांधले जातात आणि या फ्लायओव्हर्समुळे वेळ वाचतोय आणि मेहनत पण वाचते. आपण आता इथे नागपूरच्या लाल इमली चौकातील या उड्डाणपुलाजवळ आहोत. हा 7.5 किलोमीटर लांब इंदोरा आणि दिघोरी उड्डाणपूल आहे आणि इथे आपण बघू शकतो या लाल इमली चौकामध्ये ही जी इमारत आहे या इमारतीच्या बाल्कनीला जवळपास स्पर्श करून हा उड्डाणपूल जातोय आणि कित्येक ठिकाणी असे जे उड्डाणपूल बांधले जात आहेत ते खिडक्या असतील आणि बाल्कनी असतील त्यांना स्पर्श करून जात आहेत आणि इथे जे निवास करणारे लोक आहेत किंवा जे लोक खाजगी हॉस्पिटल दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर इथे चालवतात त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांना कॅमेऱ्यावरती यायचं नाही आहे पण ते सांगतायत की त्यांनी जे ऑथॉरिटीज आहेत जे हा उड्डाणपूल बनवत आहेत त्यांच्याशी याआधी संपर्क केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की आम्हाला भविष्यामध्ये सेफ्टी इश्यूज होऊ शकतात, प्रायव्हसीचे इश्यूज होऊ शकतात, साऊंड पोल्युशनचे ध्वनी प्रदूषणाचे मुद्दे होऊ शकतात. पण ऑथॉरिटीज म्हणतायत की या संपूर्ण प्रकरणात त्यांनी जे इमारतीचे मालक आहेत त्यांना आधीच कल्पना दिली होती. जे काही असेल पुढे जे काही होईल पण सध्या तरी लाल इमली चौकातील हे जे दृश्य आहे हे फार सुखद नाही आहे, थोडे चिंताजनक नक्कीच आहे. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.